गेले काही दिवस राज्यात विविध ठिकाणी थंडीचा जोर कायम होता. विदर्भात अजूनही थंडीचा जोर कायम असल्याचं दिसून येत आहे. अशातच 10 जानेवारीपासून राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे वातावरणात पुन्हा नवीन बदल घडून आले आहे. 11 जानेवारीला सुद्धा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. चला तर जाणून घेऊ 11 जानेवारीला राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल. 11 जानेवारीला राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्याचबरोबर काही भागात थंडीचा जोर कायम असणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात 11 जानेवारीला सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 32°C तर किमान तापमान 18°C इतकं असू शकतं. मुंबईतील किमान तापमानात 4 अंशांनी घट झालेली दिसून येत आहे. 11 जानेवारीला पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे. पुण्यातील कमाल तापमान 29°C तर किमान तापमान 12°C इतकं असणार आहे. पुण्यातील किमान तापमान स्थिर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 जानेवारीला सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 29°C तर किमान तापमान 16°C इतकं असण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये 11 जानेवारीला सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. नाशिकमधील कमाल तापमान 26°C तर किमान तापमान 15°C इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये पुढील काही दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातील नागपूरमध्ये 11 जानेवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. नागपूरमधील कमाल तापमान 30°C तर किमान तापमान 11°C इतकं असण्याची शक्यता आहे. विदर्भात अजूनही थंडीचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे. 10 जानेवारीपासून राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर काही भागात थंडीचा जोर सुद्धा कायम आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील वातावरणात अनेक विचित्र बदल घडून येत आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तर हा होता राज्यभरातील तापमान आणि हवामानाचा आढावा.